रायरेश्वर चषक 2025 चे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय युवकांचे आशास्थान आणि या नवी मुंबई नगरीमध्ये चर्चेत असणारं नाव अर्थातच महेश दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा मेगा फायनलचा सामना आपण सर्वजण पाहणार आहोत। यस, खरं तर महेश दादांचं खूप सारं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे, कारण ग्राउंड आता देसाई सर बोलले सहजासहजी कोणाला भेटत नाही आणि महेश दादा एक ओपर करण्याची कमी आमच्या भोरचेच जास्त आहेत, कारण आमचे बाबू असतील, विशाल दोंडे, सूरज असतील, यांच्यावरती नितांत प्रेम त्यांचं आहे आणि खरं तर रॉयल माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकता। अगदी बरोबर आहे, कारण दोंडेवाडी गावावरती सर्वाधिक प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे महेश दादा पाटील साहेब आहेत। कारण या मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर प्रीमियर लीगच्या स्पर्धा झाल्या, तालुक्याच्या स्पर्धा झाल्या, जिल्ह्याच्या स्पर्धा झाल्या, परंतु एक गाव 11 या फॉर्मॅटमधली ही पहिली स्पर्धा आहे। खऱ्या अर्थाने दोंडेवाडी गावचं कौतुक करावं लागेल, परंतु यांच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांचं कौतुक करावं, त्यांचं आभार मानावं तेवढं कमी असेल। मॅचकडे जाऊया। कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच जयजी भोसले सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आमच्या गावचा स्वाभिमान अभिमान ज्ञानेश्वर बापू दोंडे यांसाठी शुभ आगमन होते, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात। त्याचबरोबर व्यासपीठावरती बोरिया फाउंडेशनचे सन्माननीय राहुलदादा पवार साहेब आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। तनपुरे सर आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत करूयात। विठ्ठलजी शिरवले साहेब आणि खरं तर महेशदादा बोडके महाराष्ट्र पोलीस सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। बाजीराव दादा दोंडे देखील आहेत आणि ओर टू कॉम्बॉक्समध्ये खरं तर मोठी मॅच आणि मोठा आवाज हॉटेल दुर्गा माताचे या ठिकाणी आपण पाहतो प्रोप्रायटर अक्षय दादा देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात। मोठी मॅच आहे, मोठ्या आवाजाकडे जाणं गरजेचं आहे। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी जाऊयात सरांकडे। भोसले सर कंटिन्यू प्लीज। फायनलचा सामना पहिला बॉल पडला, यावेळेला हेलिकॉप्टर ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल आली, जरूर दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि जिथे आपण पाहतो आहोत ना सेकंड रन देखील कंप्लीट होते। जीसीसी धोंडेवाडी विपक्ष सोमेश्वरवाडी या दोन संघांदरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले आपण पाहतो आहोत। एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते। रायरेश्वर चषक 2025 दुसरं पर्व आणि आज धोंडेवाडीकर सर्व गुरुदत्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित ही ग्रँड फिनाले आपण पाहतोय। मेगा फायनल खोला टाकला, यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन, फलंदाज बाद। खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत, वा गोटे वा। प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं कार्य त्यांच्याकडून होतंय। जय सर। होय, गोट्याचा एक डायलॉग जास्तीचा फेमस आहे, गोट्या काला आहे मगर दिल वाला आहे। त्यांनी आज बोलून दाखवलं नाही, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। धावफलकावरती 2-1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय। विकेट मिळवली आहे आणि तीही महत्वाची। ज्या बॅटरने अक्षरशः धुमाकूळ माजवला या स्पर्धेमध्ये त्याला इथे बाद करण्यात आलाय। विकेट मिळवली आहे, स्लॉकशिप खेळण्याच्या उद्दार्यामध्ये विकेट गमावून बसलाय, अगदी मोहाचा बळी पडला मोठा स्ट्रोक खेळण्याच्या। फलंदाज क्रमांक पहिला इथे तेजस बॅक टू द पवेलियन झाला। नवीन बॅटर विशाल, पुढचा बॉल, पुन्हा एकदा लोअर फुल टोज आहे, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चढूच्या खाली, 1 मोर विकेट डाऊन। धक्का क्रमांक दुसरा, विशाल आले, विशाल गेले। अंतिम सामन्यामध्ये प्रत्येकाला प्रदर्शन चांगलंच पाहायचं असतं, प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये धावा पाहायचे असतात, षटकार पाहायचे असतात, परंतु विकेट गमावल्यात। खलनायिकेची भूमिका अदा करते की काय मैदानाच्या आतमध्ये ही खेळपट्टी। पुढचा बॉल हॅट्रिकचा बॉल आहे, उजव्या सीच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने खेळले, स्वराच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, विकेट, आणखीन एक धक्का, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद।
भाई सरना स्टेट फुल स्टेट तीनला तीन फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एखाद्या फायनलची मॅच नाही तर फुटबॉलचा अंतिम सामना पाहतो असं वाटू लागलंय. गोट्याच्या मार्केटमध्ये दोन आता नावं आली आहेत, मोठू आणि पतलू. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवल्यात. चांगल्या दर्जाचा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळालेला नाही आहे. दोंडेवाडी टीम बॅकफुटवरती आहे. पुढचा बॉल पुढे सावल्या वेगाने टाकला गेलेला हा बॉल पंचांकडे अपील करण्यात आली आहे. प्रचंड वेग, डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याआधी चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फायनलच्या मॅचमध्ये जसा दर्जाचा क्रिकेट व्हायला हवा होता ना त्या दर्जाचा क्रिकेट झाला नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना जे चितलं ते घडतंच असं बाब नाही आहे. खोला टाकला, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय जगन्नाथ. वेगाने गोलंदाजी केली, 3 धाबा आल्या, 3 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धाबा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. ओम साई MTCच्या माध्यमातून इथे दाखवण्यात येते, आपण स्क्रीनवरती पाहतोय. प्रेक्षक वर्गाची गर्दी आज मात्र इथे जे दर्दी आहेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. अंतिम दिवशी आपण पाहत आहोत, अंतिम आणि मेगा फायनलचा दिवस आणि अगदी त्याच वेळेला अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याच साठी केला होता अट्टाच की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. हे शेवटचे क्षण आहेत आणि तेही गोडाकडे निघालेत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पुढचा बॉल, गोलंदाजाचं स्वागत ऑन साइडला केलाय. गॅप मोठा होता, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र सेकंड साइड पलटल्यात. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आयुषला आपण पाहतोय. जसप्रीत बुमराची शैली आहे त्याच्याकडे, त्याच रिदमने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. ऍक्शन ती आहेत, परंतु स्वतःच्या नावाचा दबदबा त्याने कायम केला या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. असा आयुष गोलंदाजी मार्कवरती अराउंड विकेटने. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेरचा चेंडू स्नॉटर राहिला, पडल्यानंतर उसळी घेतली आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. वेग चांगला, प्रचंड वेग, तथा टप्पा चांगला, दिशा चांगली आहे आणि एक अनप्लेबल डिलिव्हरी. ब्युटिफुल गोलंदाजी आयुषच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 बनल्यात, केवळ 3 फलंदाज बाद. पुढचा चेंडू अजित साठी उजव्या सीच्या बाहेर रूम दिला, कट केला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा इथून प्राप्त होतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. काय वेगाने गोलंदाजी केली आहे पहा. जणू काय मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाची गोलंदाजी राहिली, फलंदाजांच्या कमकुवत आणि ताकदवान दुव्यांचा अभ्यासच करून मैदानाच्या आतमध्ये हे गोलंदाज दाखल झाले असं वाटू लागलंय. पुढचा बॉल बॅकफुटला यावेळेला डॉमिनेट केलं होतं. सोमेश्वर वाडीचा प्रत्येक गोलंदाज एक चांगली चुणूक दाखवतोय. विकेट संपादन केले. अजित रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल ती बाद. GCC धोंडेवाडी टीम खेळते, परंतु तो दर्जाचा खेळ झाला नाही. आपल्या नावाला, आपल्या गावाला शोभेदार खेळ असा दर्जाचा खेळ पाहायला मिळालेला नाही आहे. विकेट गमावला. 4 फलंदाज एकंदरीत बाद झाले. 7ला 4. पुढचा बॉल आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर सुशांत. खोला टाकला होता, टोक रक्षक इथे पाहायला मिळाला. पिंक पॉइंट यॉर्कर. पॅट आणि पायाच्या मधून पोकळी जी होती ती शोधण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. डॉट बॉल आणि किणे धाबा थांबल्यात त्या केवळ आणि केवळ एकेरीच्या मदतीने 8 आल्यात. 8 धावा धावफलकावरती, 4 बाद 8 रन्स आवश्यक होत्या, तितक्या धावा आलेल्या नाही आहेत दोंडेवाडी टीमसाठी. पुढचा बॉल शफल झाले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणि किणे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. आणि अर्थात या बॉलवरती विकेट घेत असताना, अगदी रन्स घेत असताना विकेट देखील गमावली आहे. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 8-9चं टार्गेट या फायनलच्या मॅच मध्ये डोंडेवाडी टीमने ठेवलंय सोमेश्वरी वाडी टीमच्या समोर.
ग्रँड फिनाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो खेळ झालेला नाही आहे. 2 षटकांच्या मॅच मध्ये जणू काय आपण पाहिलं तर केवळ 8 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 9चं लक्ष गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला रायरेश्वर चषक 2025 दुसरं पर्व हे आपण पाहत आहोत, जे शेवटाकडे निघालेलं. मैदानाच्या आतमध्ये पुढचे 2 षटक आणि जिथे 9ची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ इथून शेरशाईल आणि 9ची आवश्यकता आहे. मॅच बनेल, परंतु प्रयत्न करायला तितकंसं गरजेचं राहणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत, जिथे प्रशांत आणि निलेश, प्रथमेश आणि निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, प्रयत्न करा, सारा काही यश तुमच्या पदरी पडेल, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. मॅच चांगली होईल, शेवटपर्यंत जाईल यात मात्र शंका नाही. क्रिकेटचा खेळ आहे, चित्तथरारक लढती अनेक पाहायला मिळाल्यात, परंतु येणारे 12 बॉल 9ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. परिस्थिती आता ती राहिलेली नाही आहे. सकाळच्या सत्रातली सायंकाकडे आपण वळलो आहे. हवा थांबली आहे, बॉल ट्रॅव्हल करणं अवघड जाईल. मॅच बनणार आहे, कुठेही जाऊ नका. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक अरविंदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 12 बॉल 9ची आवश्यकता. स्ट्राईक रेंजवरती क्रिकेटमध्ये सर तुम्ही बऱ्याचशा मॅचेसमध्ये तुमचा अनुभव खूप दांडगा आहे आणि तुम्ही पाहता कुठली धावसंख्या सेफ नसते क्रिकेटमध्ये सर. निश्चित कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही. किंवा भाकीत करणं हे स्वप्नरंजक राहतात, आनंददायी राहतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काही नाही. या मॅचचे भाकीत करणं ही बाब सोपी नाही आहे. पहिला बॉल सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत. येणारे 12 बॉल 9ची गरज. 12 चेंडू 9 धावा. स्ट्रायकिंग वरती प्रथमेश. अंतिम सामना जिथे पाहायला मिळतो निलेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेरचा रूम दिला होता, कट करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, हलक्या हाताने केले, प्लेसमेंट चांगली आहे. पुश रहो आणि खुश रहो. 2 धावा आल्या होत्या, फेकी स्क्वेअर झाली आहे. नाट्यमय वातावरण, नाट्यमय स्थिती. आणखीन एक धाव, 4थीचा प्रयत्न. गाफील आणि गलथानपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 धावा पहिल्याच बॉलवरती आल्यात. येणारे चेंडू राहिले ते 11. 11 मध्ये 5ची गरज. 11 चेंडू आणि 5 धावा. अशी मॅच कदाचित पाहिली नसेल, असा सामना कदाचित पाहायला मिळाला नसेल, जिथे 9 हव्यात आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा त्याही पळून पूर्ण करण्यात आल्यात. सामना जणू काय सोडूनच दिलाय धोंडेवाडी टीमने. हाफ ट्रॅकर ऑन साइडला केल्या, हाफ फॉर्म पुल केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. जर का विकेट मिळवल्या तर धावा थांबतात आणि त्यासाठी विकेट घेणं गरजेचं राहील. क्रिकेटमध्ये क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. विकेट मिळवा, सामन्याचा कल तुमच्या बाजूने झुकेल. गोलंदाज अरविंद. पुढचा बॉल खोला टाकला, यष्टिरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. येणारे 9 बॉलचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 4ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. पहिल्या 3 बॉलवरती 5 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. सर पहिल्या बॉलमध्ये ते तुम्ही पाहिलं 4 धावसंख्या त्या पळून काढल्या, म्हणजे एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही पाहिलं तिथे 1च्या जागी 2, 2च्या जागी 4 पळलेत. खोलातला बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पाठीमागच्या बाजूला बच्चे कंपनी. चला मैदान सोडा. रन्स आल्यात त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने स्कोरकार्ड वरती 7 धावा. 8 चेंडू आणि 2ची आवश्यकता. स्मशान शांतता पसरली चहू बाजूला, कारण अंतिम फायनलची मॅच कोण जिंकणार याचंच लक्ष प्रत्येकालाच पाहायचंय. आणि क्षणचित्र किंवा हे जी मुवमेंट्स आहेत ना, ते प्रत्येकालाच आपल्या हृदयामध्ये साठवायचे आहेत. काहींनी आपले मोबाईल्स काढले असतील. हे हॅपी मुवमेंट्स आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. थांबा थांबा. बच्चे कंपनी. मॅच बाकी आहे. फलंदाज बाद. त्याने आवरा.
त्याला पकडा. स्टंप घेऊन गेले पहा. पोलीस आहेत इथे मैदानाच्या आतमध्ये, स्वतः पोलीस खेळत आहेत. पिंजरा पाठीमागे उभा आहे. एका धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. असं चित्र मला वाटतं क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा घडत आहे. एकदा पुण्यालाच इन्सिडेन्स घडला होता. पुणे जिल्ह्याची जी स्पर्धा आहे, मला वाटतं मनोज बेल्लेकर होते, त्या पोरग्याला आणा, तो तर पार शेतातच गेला होता घेऊन स्टंप. तिन्ही स्टंप उचलून गेला होता. इथेही बच्चे कंपनी पुन्हा आत आलात तर याद राखा. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील या मॅच मध्ये, जिथे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 1 ची आवश्यकता राहिली. विकेट गमावला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 चेंडू आणि 1 ची आवश्यकता. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. मॅच फिनिश. सामना संपला. मॅच जिंकली आहे, अर्थात ही स्पर्धा जिंकली सोमेश्वरवाडी टीमने. या स्पर्धेवरती अभिराज्य गाजवलंय.